काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर सोलापूर शहर मध्यची जागा कोणाकडे जाणार यावरून महाविकास आघाडीमध्ये मोठा खल पाहायला मिळालेला होता। त्यानंतर माकपचे राज्याचे नेते त्याचबरोबर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी देखील या जागेवरती आता दावा केलेला आहे। आपल्यासोबत आडम मास्तर स्वतः आहेत। मास्तर, खरं तर महाविकास आघाडीमध्ये आपण आहात आणि आता सोलापूर शहर मध्यची जागा जी आहे ती आपण त्या जागेवरती दावा केलेला आहे। काय नक्की आपली मागणी आहे आणि काय भूमिका आहे आपली या संदर्भात? काय लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्ही काँग्रेसच्या नेत्याकडे शहर मध्यची जागा तुम्हाला सोडावं लागेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती। नामदार सुशीलकुमार शिंदे हे स्वतः सीताराम येचुरीशी बोलले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि सीताराम येचुरीने त्यांनी सांगितलं, हायकमांड हे जागा सोडत असेल तर माझं काही म्हणणं नाही, मी त्या पद्धतीनं आडम मास्तरांना सहकार्य करेन। त्यानुसार कॉम्रेड सीताराम येचुरीने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे, आता तुम्ही युद्धाच्या मैदानात उतरा आणि काही करून प्रणिती शिंदे निवडून यायला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश आले। त्यानुसार आम्ही कामाला सुरू केलं। शेकडो कार्यकर्ते आमचे फक्त शहरमध्ये नाही, शहर उत्तरमध्ये, शहर दक्षिणमध्ये, ग्रामीण भागात, अक्कलकोटमध्ये जो ग्रामीण कामगार आहे हे सगळे प्रणिती शिंदेकरता प्रयत्न केले। त्या खासदार झाले। खासदार झाल्यानंतर आम्ही ताबडतोबीनं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार, देशाचे नेते नामदार शरद पवारांना 15 तारखेला म्हणजे 15 जूनला सिल्वर ओकवर त्यांच्या घरी आम्ही गेलो। आमचं पक्षाचं शिष्टमंडळ, माझ्याबरोबर डॉक्टर अशोक ढवळे होते, डॉक्टर कराड होते, आमचे आमदार निकोले होते, उदय नारकर होते, अजित नवले होते, MS शेख होते, आम्ही सगळे गेले। जवळजवळ 55 मिनिटं चर्चा झाली। आम्ही राज्यातल्या 12 जागा मागितल्या, त्यापैकी 5 जागा देण्याबद्दल शरद पवारने अनुकूलता दर्शवली। त्याने म्हटलं, डहाणूची जागा तुम्हाला दिलंच पाहिजे, सिटिंग आमदार आहे। कळवणमध्ये तुमच्या लोकांनी मोठं सहकार्य केल्यामुळे आमची जागा आली, त्यामुळं गावितान आम्हाला ती जागा सोडावं लागेल। शहरामध्ये कराडने मोठं काम केल्यामुळं त्यांना नाशिक शहरामध्ये जागा सोडावं लागेल। अकोल्यामध्ये आमच्या लोकांनी शिवसेनेकरता मोठा प्रयत्न केला, ती जागा सोडावं लागेल। शहर मध्यची जागा ही काँग्रेसची आहे। मी अवश्यपणे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला देण्याकरता मी प्रयत्न करेन। इतकंच नाही, मी स्वतः मॅडम सोनिया गांधीकडे जाईन आणि आडम मास्तरच्या पदरात ती जागा कशी पडेल याचा प्रयत्न करेल। जवळजवळ शहर मध्ये करता त्यांनी 20 ते 25 मिनिटं चर्चा केली। त्यानंतर आम्ही 24 तारखेला नाना पटोले, त्यांना दिल्लीला जायचं होतं, कारण त्यांना कल्पना होतं की दुसऱ्या दिवशी काँग्रेस कमिटीचं दिल्लीमध्ये बैठक आहे। तरी त्यांनी आम्हाला 1 तास 15 मिनिटं वेळ दिलं। मला बघितल्याबरोबर आलिंगन मारलं आणि संपूर्ण महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली आणि त्यांनी मत व्यक्त केलं, CPMने महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली भूमिका बजावली, त्यामुळे आमच्या 13 जागा यायला मदत झालेल्या आहे। विशेष आडम मास्तरने सोलापुरात प्रयत्न केल्यामुळं ती जागा आमच्या पदरात पडली, याला आडम मास्तर कारणीभूत आहे। आणि आडम मास्तर सारखा माणूस कामगाराच्या प्रश्नावर रान उठवणारा,
विधानसभेत असणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या परीनं आडम मास्तरला ही जागा सोडण्याकरता मी प्रयत्न करेन. त्याने म्हटलं ज्या वेळेला महाविकास आघाडीची बैठक असेल, निर्णायक बैठक असेल, त्यावेळेला CPMच्या पुढाऱ्यांना बोलवून या 5 जागा देण्याबद्दल अवश्य प्रयत्न करेन. फक्त एकच जागा शहरमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आहे, बाकी 4 एक सेनेच्या वाटेला आहे, बाकी 3 राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. आता माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख नामदार उद्धव ठाकरे 12 तारखेनंतर त्यांना जाऊन भेटणार आहे. 2 दिवसापूर्वी सीतारामशी चर्चा झाली. त्याने म्हटलं मॅडम सोनिया गांधीचं वेळ मिळाल्याबरोबर नुसतं सोनिया गांधी नाही, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर चर्चा झाली तर मग ही जागा पक्की होऊन जाईल. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. ते कधी आम्हाला बोलवतील त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही जाऊ. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं जागा आम्हाला सुटेल असं आम्हाला 100% खात्री आहे. म्हणून ऐन वेळेला पैसे जमवणं आमच्या हातून शक्य होत नाही. म्हणून आम्ही कालपासून वोट बी देऊ, नोट बी देऊ असा सुरू केलं. पहिल्या दिवशी आमच्या पत्रामध्ये 500 श्रमिकांनी 50-100 रुपये याप्रमाणे आम्हाला मदत केलेला आहे. आणि आता घरोघरी सोमवारपासून आमचे कार्यकर्ते जातील. जवळजवळ 50-60 हजार लोकांकडे आम्ही देणगी जमा करून त्यांनी दिलेल्या रकमेमधून ही निवडणुकीची लढाई आम्ही लढणार आहे. खरं तर काँग्रेसचा देखील अद्यापही दावा आहे की शहरमध्येची जागा आमच्याकडेच राहील. विशेषतः शहराध्यक्षांचा देखील तसा दावा आहे की शहरमध्येची जागा आमच्याकडे राहील. जर का तुम्हाला ही जागा सुटली नाही महाविकास आघाडीमध्ये तर मग पुढची भूमिका पक्षाची किंवा तुमची काय असणार आहे? याच्यामध्ये पक्षामध्ये सखोल चर्चा झाली. ती चर्चा 14-15ला झाली आमची स्टेट कमिटीची. आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिट ब्युरोकडे हा प्रश्न जाणार आहे. शहर मध्यची जागा पोलिट ब्युरोकडे जाईल आणि पोलिट ब्युरो याच्यावर चर्चा करून जे निर्णय आम्हाला येईल त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू. पाहतोय की हे होते आडम मास्तर आणि पॉलिट ब्युरो जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवू. मात्र आत्ता तरी नरसय्या आडम मास्तर जे आहेत ते ओट बिदो आणि नोट बिदोच्या माध्यमातून सोलापूर शहरमध्ये पिंजून काढत आहेत आणि त्या माध्यमातून मतदारांकडून पैसे देखील घेत आहेत आणि मत देण्याचं आवाहन देखील ते करत आहेत. त्यामुळे सोलापूर शहर मध्यवर्ती आडम मास्तरांचा दावा जो आहे तो पक्का असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस नक्की काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.